अशी एक लग्नगाठ भाग 18। तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा। आपण मागील भागात पाहिले की तृप्तीची सुखरूपपणे जेलमधून सुट्टी होते। घरात सगळं आनंदी वातावरण झालेलं असतं। घरातून गेलेला आनंद, समाधान, सुख, शांती, रुही आणि श्रेयसच्या चेहऱ्यावरचं हसू हे सगळं तृप्तीच्या येण्याने परत आलेलं असतं। तर आता पुढे दुपारची वेळ असते। श्रेयस आणि श्रेयसचे डॅड दोघेही कंपनीत गेलेले असतात। रुही कॉलेजला गेलेली असते। नित्याताई दुपारच्या झोपल्या असतात। तृप्ती तिच्या रूममध्ये सोफ्यावर पडून विचार करत होती। खरंच किती भाग्यवान आहे मी, आई वडिलांसारखे सासू सासरे मिळालेत। श्रेयस तर माझ्यावर जीव टाकतो, अगदी सकाळीसुद्धा त्यांना लोटून काढावं लागलं अक्षरशः। सकाळचा किस्सा आठवून तिथे कोणीही नसताना तरीही तिच्या चेहऱ्यावर लाज उमटली। चेहऱ्यावर गोड स्माईल आलं। ती मनात आठवू लागली सकाळची वेळ। रुही तिच्या रूममध्ये कॉलेजला जायची तयारी करत होती। नीताताई देवघरात देवपूजा करण्यात मग्न होत्या। तृप्ती श्रेयससाठी किचनमध्ये चहा नाश्ता तयार करत होती। श्रेयस अंघोळ वगैरे करून तयारी करून किचनमध्ये चहा नाश्त्यासाठी आला। ती पाठमोरी उभी होती। तिच्या साडीचा पदर थोडा घसरला होता, पण किचनमध्ये कोणीच नव्हते म्हणून ती बिनधास्त होती। सासरेही अगोदरच गेलेले होते कंपनीत। तिच्या पोटाचा गोरापान भाग पूर्ण उघडा होता। तेवढ्यात श्रेयस किचनमध्ये आला। तिला पाहताच आजूबाजूचे भान ठेवून तिला आपल्या बाहूत घेतलं। तिचे दोन्ही हात भजे तळण्यामध्ये मग्न होते म्हणून ती त्याला काहीच करू शकली नाही। ती फक्त बोलू लागली, अहो सोडा ना, आई येतील। काय हे? त्याने आजूबाजूला कुणी नाही हे पाहून बोलला, येऊ दे, मी काय घाबरतो का कुणाला? बायको आहे माझी तू। आणि असं म्हणून तिचे दोन्ही हात स्वयंपाकात अडकले आहेत असं पाहून तिच्या गालावर जोराने किस केलं। तिच्याही अंगात वीज संचारली। अहो नको ना, असं म्हणतच लटकेच रागवू लागली। तिच्या केसांचा सुगंध त्याच्या मस्तकात भिनला। तो हळूहळू तिच्या पोटावरून हात फिरवू लागला। त्याला अडवणं तिच्या जीवावर आलं, पण आई आणि रुही केव्हाही येऊ शकतात म्हणून ती घाबरली। आणि आई तुम्ही? असं आश्चर्याने बोलली। श्रेयस भानावर आला। घाबरून लगेच तिच्यापासून वेगळा झाला, पण तिथे आई नव्हती। ती हसू लागली, त्याला चिडवू लागली, हो ना, कुणाला घाबरतात थोडी तुम्ही? बायको आहे तुमची, पळवून थोडी आणली आहे। तो तृप्तीची बच्ची? थांब बघतोच तुला, असं म्हणून परत तिला पकडायला धावला। तिने जोरात आरोळी मारली, आई, रुही, चला नाश्ता झाला आहे, या लवकर। ते ऐकून तो निमूटपणे डायनिंग टेबलवर आला। आता हा दुपारच्या एकांत वेळेस तिला तो प्रसंग आठवत होता आणि तिच्या मनात विचार येत होता, माझ्यामुळे किती त्रास झाला श्रेयसला। नुकतंच लग्न झालेले बायकोसोबत सोनेरी स्वप्न पाहायचं सोडून 3 वर्ष त्यांना माझ्यापासून विरह सहन करावा लागला। पण एवढ्या 3 वर्षात त्यांनी कधीही कोणा मुलीशी साधी मैत्रीसुद्धा केली नाही। माझी वाट बघत राहिले। 3 वर्ष माझ्यापासून वेगळे राहूनसुद्धा त्यांचे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही, उलट अजून जास्तच वाढलं। तिच्या डोळ्यात अश्रू होते, हे परमेश्वरा, आता परत आमच्यावर वेगळे राहण्याची पाळी येऊ देऊ नको। मी माझा जीव गहाण ठेवीन, पण माझ्या नवऱ्याच्या सुखासाठी सर्वस्व अर्पण करीन। त्यांना खूप जीव लावेल, त्यांच्यावर खूप खूप प्रेम करीन। तृप्तीची जेलमधून सुटका व्हायला 1 महिना झाला होता। एवढ्या 1 महिन्यात श्रेयसने तृप्तीला त्याच्यापासून थोडेही लांब केलं नव्हतं। तृप्तीवर अगदी भरभरून प्रेम करत होता। श्रेयसची आई वडीलसुद्धा तृप्तीला पोटच्या पोरीसारखा जीव लावत होते। रुही तर सदा वहिनीच्या मागे मागेच असे। आता रुहीचं लग्नसुद्धा ठरलं होतं। तृप्ती रुहीला चिडवायची। कधी कधी नणंद भावजाईची चांगली जोडी जमायची। चांगल्या हसत खेळत गप्पा व्हायच्या। एकमेकांशी खूप खूप मज्जा मस्ती चालायची। रुही वहिनीच्या पसंतीच्या साड्या, ज्वेलरी, सगळे लग्नाचे वस्तू वहिनीच्या पसंतीनेच खरेदी करायची। नीताताई तिला रुहीसोबत कधी आयता चहा द्यायच्या, कधी कधी तिच्या डोक्यावर हात फिरवून म्हणायच्या, खूप सोसलं ग पोरी तू, आता फक्त सुखात राहा। या सगळ्या गोष्टी आठवून तिचं मन भरून येत होतं। तिने मनाशी ठरवलं, या सगळ्या लोकांशी खूप प्रेम करायचं। आयुष्यात आपल्यावर कितीही संकटे आली तरी स्वतः सहन करून त्यांचं जीवन चांगलंच ठेवायचं, असा अगदी समाधानाने विचार करत करतच तिचा डोळा लागला। संध्याकाळ झाली होती। तिला अचानक जाग आली।
अरे, मी एवढ्या वेळपर्यंत झोपलेलीच होती आणि मी खुशाल झोपली. ती पटकन उठून खोलीबाहेर जाणार तेवढ्यात रुही चहाचा कप घेऊन येत होती. तिला स्वतःचीच लाज वाटू लागली. ती म्हणाली, रुही, मी येते ना खाली, मला उठवायचं ना. माझा कसा डोळा लागला समजलेच नाही. रुहीने चहाचा कप खाली ठेवला आणि वहिनीला मिठी मारून सांगितले, वहिनी, ही चहा घ्या आणि चला चला खाली, आपल्याला शॉपिंगसाठी जायचं आहे. तृप्ती म्हणाली, नको, आपण उद्या सकाळी जाऊ. आता श्रेयस आणि पप्पा येतील, त्यांच्यासाठी स्वयंपाक करते. ती लगबगीने खाली आली. किचनमध्ये नीताताई स्वयंपाकाची तयारी करत होती. ती पटकन आली आणि त्यांना म्हणाली, सॉरी आई, माझा कसा डोळा लागला समजलेच नाही. पण आता तुम्ही हात धुवा आणि बाहेर निघा बघू. मी करते सगळं स्वयंपाक. तुम्ही जा तुमच्या खोलीत आराम करा. नीताताई म्हणाली, अगं, आपण दोघेही करू. वाटल्यास पण मला बाहेर काढून तू एकटी स्वयंपाक करशील. हो आई, तुम्ही फक्त आराम करायचं. घरातलं सगळं काम मी करीन. जर एकही कामाला हात लावला तर बघा मात्र, तृप्ती बोलली. नीतादेवी हसतच म्हणाल्या, अरे, मला डायरेक्ट धमकी देते आहे तू. मला कामाची सवय आहे, आराम करायची सवय नाही. माझं चित्त लागणार नाही गं बाई. करू दे ना मला काम. एवढा कहर नको करूस माझ्यावर. तृप्तीने अगदी प्रेमाने त्यांच्या दोन्ही खांद्यांना पकडून हळू चालवत नेऊन त्यांच्या खोलीत पलंगावर बसवलं आणि म्हणाली, तुम्हाला जे हवं आहे ते मला बोलवून सांगत जा. आणि ती स्वयंपाकाला निघून गेली. रुही म्हणाली, वहिनी, मी पण मदत करतो तुम्हाला. रुहीला कुठं वहिनीशिवाय करमत होतं. नीताताईने देवाला हात जोडले आणि म्हणाली, परमेश्वरा, मी काय मोठं पुण्य केलं आहे की मला अशी सून मिळाली. मला कामाला हातसुद्धा लावू देत नाही. माझी रुही आता सासरी जाईल तेवढ्यात दुसरी मुलगी मला मिळाली. देवा, सगळी तुझीच कृपा. माझ्या या सुखी परिवाराला कुणाची नजर ना लागो. माझा परिवार असाच हसत खेळत सुखाने राहू दे आणि माझ्या सुनेवर कुठल्याही प्रकारचा अवितुष्ट आणू नको. खूप सोसलंय पोरीने, आता नको देवा. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य असंच राहू दे. काही दिवसात रुहीचं लग्नही थाटामाटात पार पडलं. तृप्ती अगदी थकेपर्यंत सगळी काम करत होती. लग्नात पाहुणे मंडळींना काही हवं नको ते पाहत होती. लग्नातील सगळे लोक तृप्तीचे नाव काढत होते. नीताताईंना त्यांच्या मैत्रिणी सांगायच्या, खरंच खरंच नीता, किती भाग्यवान आहेस तू. अशी सून मिळायला भाग्य लागतं. नीताताईला आपल्या सुनेचा खूप अभिमान वाटत होता. श्रेयस पण आपल्या सुंदर पत्नीवर खुश होता. तिच्या आयुष्यातील घडणाऱ्या घटना सगळे विसरले होते आणि सगळे आनंदात राहत होते. रुही सासरी गेली होती, पण या आनंदी परिवाराला अजून दुःखाची घटना पाहावी लागली. श्रेयसचे वडील रविकांत एकाएकी हार्ट अटॅकचा झटका आला आणि पहिल्याच अटॅकमध्ये त्यांची प्राणज्योत मावळली. सगळ्यांना खूप दुःख झाले. या दुःखामधून ते कसे तरी सावरत होते. तृप्तीने सगळ्यांना सांभाळलं, समजावलं. आता श्रेयस इंडस्ट्रीची जिम्मेदारी एकट्या श्रेयसवर आली होती. पण श्रेयस हुशार आणि मेहनती असल्यामुळे सगळे व्यवस्थित सांभाळत होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, सबस्क्राईब करायला विसरू नका.